हॅलो व्ह्यूअर्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कम्प्युटर आणि मॅथ्स हे दोन सब्जेक्ट शिकवत असते. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 5च्या मॅथ्सचा एक इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत. तो टॉपिक म्हणजे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की असेंडिंग ऑर्डर म्हणजे नेमकं काय आणि दिलेले नंबर्स असेंडिंग ऑर्डरमध्ये कसे अरेंज करायचे. त्यानंतर आपण बघणार आहोत की डिसेंडिंग ऑर्डर कशाला म्हणायचं आणि दिलेले नंबर्स डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कसे अरेंज केले जातात. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. नमस्कार व्ह्यूअर्स, मी राजेश्री एक टीचर आहे आणि कम्प्युटर आणि मॅथ्स हे दोन सब्जेक्ट मी शिकवत असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर हे दोन टॉपिक बघणार आहोत. सुरुवातीला आपण बघूयात की असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय. असेंडिंग ऑर्डर म्हणजे जेव्हा दिलेल्या नंबरची अरेंजमेंट आपण स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट करतो, म्हणजे सगळ्यात छोटा नंबर सुरुवातीला येईल आणि सगळ्यात मोठा नंबर हा शेवटी येईल. या टाईपच्या अरेंजमेंटला म्हणायचं असेंडिंग ऑर्डर. आता इथे माझ्याकडे काही नंबर आहेत, जसं की इथे दाखवलं आहे. माझ्याकडे सगळे 2 डिजिट नंबर आहेत. पहिला आहे 14, त्यानंतर 22, 18, 25 अँड 30. आता हे नंबर आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे जेव्हा आपण नंबर्स स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट असे अरेंज करतो, मग आपल्याला शोधावं लागेल की सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे. तुम्ही नंबर्स नीट बघितले तर तुम्हाला लगेच कळेल 14 हा इथे सगळ्यात छोटा नंबर आहे. तर सुरुवातीला आपण लिहिणार आहोत 14. त्यानंतर आपल्याला शोधायचं आहे की 14 पेक्षा थोडासा मोठा नंबर कोणता आहे. राहिलेल्या 4 नंबरमध्ये आपल्याला तो नंबर बघायचा आहे. तर राहिलेले 4 आहेत 22, 18, 25, 30. याच्यातला पुढचा नंबर येणार आहे 18, जो की 14 पेक्षा थोडा मोठा आहे. त्यानंतर जे 3 राहिलेले आहे 22, 25 अँड 30. मग याच्यामध्ये 18 नंतर येणारा नंबर कोणता असणार आहे, तर तो आहे 22, म्हणजे आपला थर्ड नंबर येईल 22. मग आता राहिलेले 2च नंबर आहे 25 आणि 30. सो त्याच्यामध्ये 22 नंतर येणारा नंबर असणार आहे 25, म्हणजे आपला फोर्थ नंबर आला 25. आणि आता जो लास्टचा शेवटचा उरलाय तो आपला ग्रेटेस्ट नंबर असणार आहे, म्हणजे 30. आता या प्रकारच्या अरेंजमेंटला म्हटलं जातं असेंडिंग ऑर्डर, ज्याच्यामध्ये सगळ्यात छोटा नंबर स्मॉल नंबर सुरुवातीला येतो आणि सगळ्यात लार्जेस्ट नंबर हा शेवटी येत असतो. आता पुढचं आहे आपलं डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे नेमकं काय, कशाला आपण डिसेंडिंग ऑर्डर म्हणायचं. तर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे जेव्हा दिलेल्या नंबरची अरेंजमेंट ही लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट केली जाते, म्हणजे सगळ्यात मोठा नंबर हा सुरुवातीला येतो आणि सगळ्यात छोटा नंबर हा शेवटी येत असतो, त्याला म्हणायचं डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर अरेंजमेंट ही असेंडिंग ऑर्डरच्या एक्झॅक्ट अपोजिट असते. ओके, ते कसं मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगते. आपण जे आधी एक्झाम्पल पाहिलं असेंडिंग ऑर्डरचं, तेच आपण इथे बघूया. काही न करता तुम्ही ती अरेंजमेंट फक्त उलट करून जरी लिहिली, म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला नंबर मिळाले होते 14, 18, 22, 25 अँड 30 शेवटचा. त्याला मी जर फक्त उलट करून लिहिलं, सगळ्यात शेवटी 30 आला तर तो मी फर्स्टला लिहिलं. त्यानंतर होता 25, तो मी सेकंडला लिहिणार. त्यानंतर पुढचा होता 22, तो ॲज इट इज थर्ड नंबरला येईल. त्यानंतर होता 18, तो येईल फोर्थ नंबरला. आणि सगळ्यात लहान नंबर जो सुरुवातीला होता तो इथे येणार आहे शेवटी 40 लास्टच्या याला. या टाईपच्या अरेंजमेंटला म्हणायचं डिसेंडिंग ऑर्डर. सगळ्यात मोठा नंबर हा सुरुवातीला येतो आणि सगळ्यात छोटा नंबर हा शेवटी येत असतो. असेंडिंग ऑर्डरच्या अपोजिट असतं डिसेंडिंग ऑर्डर. आजच्या माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नंबर्स असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कसे अरेंज करायचे हे कळलंच असेल. एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि कोणाकोणाला यावरचे एक्झाम्पल जमले मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.